नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. MA MCOM MSc फर्स्ट सेमिस्टर सेकंड या वर्गाच्या मानवी मूल्य आणि मानवी हक्क या क्रेडिट सेकंडच्या विषयाअंतर्गत आपण भारतीय संदर्भात मानवाधिकार अभ्यासत आहोत. आजच्या या व्याख्यानात आपले स्वागत आहे. भारतीय संदर्भात मानवी अधिकार या घटकामध्ये भारतीय संदर्भात मानवाधिकारांचा विकास कसा झाला त्या संदर्भात आपण परिचय करून घेणार आहोत. तसेच आपल्या देशातील अनेक राज्यकर्त्यांनी आणि सामाजिक सुधारणा करणाऱ्या व्यक्तींनी सुस्थापित केलेल्या सामाजिक सिद्धांत आणि न्यायाच्या संकल्पनेला आपल्याला भारतीय दृष्टिकोनातून समजून घ्यायचं आहे. भारतातील मानवाधिकारांच्या चळवळीच्या विकासात विविध संकल्पना, मान्यता यांचं काय योगदान आहे, त्यांचं महत्त्व कसं आहे, तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या धर्तीवर आपल्या देशातील घटनाकारांनी कशा पद्धतीने राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि त्याचबरोबर अशा काही यंत्रणांची निर्मिती केली की ज्या माध्यमातून आपल्या देशातील मानवी हक्कांचं संरक्षण होऊ शकेल. आणि त्याच दृष्टीने आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. मानवाधिकाराची जी संकल्पना आहे ती भारतात नवीन नाही. आपण सेमिस्टर फर्स्टच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की भारतामध्ये 3000 वर्षापूर्वीचे जे ऋग्वेद, यजुर्वेद किंवा जी उपनिषदे आहेत यामध्ये मानवी हक्कांच्या संदर्भातली अनेक गोष्टींचा समावेश जो आहे तो दिसून येतो, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला असणारा हक्क, प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी किंवा प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या पातळीवर बघितलं जाणं, तर या गोष्टींचा त्यांच्यामध्ये अंतर्भाव होता. त्यामुळे भारतामध्ये नक्कीच ही कल्पना नवीन नाही आहे. भारतीय समाजाचा जो सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचा एक भाग म्हणून आपण मानवी हक्कांकडे बघू शकतो. प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंत आपल्या अनेक धार्मिक, सामाजिक व तत्वज्ञानी दर्शनांनी पाश्चात्य तत्वज्ञानाने पुरस्कृत केलेल्या अधिकारांच्या संस्कृतीच्या विपरीत सतत कर्तव्याचा पुरस्कार केलेला आहे. आपण नेहमीच आपल्या भूमिकेमध्ये कर्तव्याला अगोदर प्राधान्य दिलेलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या घटनाकारांनी पौर्वात्य व पाश्चिमात्य अशा दोन्हीही तत्वज्ञानांचा विचार केला आणि त्यांना अनुसरून आधुनिक भारताच्या राज्यव्यवस्थेच्या गरजांना पोषक असणाऱ्या मानवाधिकाराच्या संकल्पना विकसित केल्या. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनामाच्या तुलनेने भारतीय राज्यघटना ही नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा अधिकारांचं एक स्वतंत्र घटक म्हणून तयार करण्यात यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. आपण जे मानवी हक्क बघितले होते त्या मानवी हक्कांमध्ये ते वर्गीकरण जे आहे ते दिसून येत नाही. मात्र भारतीय घटनाकारांनी आपल्या राज्यघटनेचं जेव्हा लिखाण चालू होतं तेव्हा आपल्या अधिकारांना या विविध स्वरूपामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे एका अर्थाने जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेने जे पुरस्कृत केलेले अधिकार आहेत त्यांच्या या अशा वर्गीकरणाचाच एक अवलंब संयुक्त राष्ट्रसंघाने केला आणि या भारतीय दृष्टिकोनाचा अवलंब करून नागरी अधिकारांचं त्यांनी विभाजन केलं. 1966 मध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार व नागरी व राजकीय अधिकार असे 2 स्वतंत्र जाहीरनामे जे आहेत ते घोषित करण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून सहज
शक्य झाले आहे. भारतीय संदर्भात मानवाधिकार अभ्यासताना आपल्याला काही ऐतिहासिक घटनांचा इथे आढावा घ्यावा लागणार आहे. त्यात पहिला भाग येतो भारतीय अधिकाराची सनद. भारतातील मानवाधिकार समजून घेताना त्याची सुरुवात किंवा त्याचा पाया केव्हा रोवला गेला हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. प्राचीन व मध्ययुगीन भारतीय न्याय व इतर दर्शनांनी धर्माच्या विधिमान्य तत्वांद्वारे व्यक्तीच्या अधिकारांच्या वर्धनासाठी कर्तव्य या मूलभूत संकल्पनेचा पुरस्कार केला होता. आपलं सामाजिक जीवन हे धर्म, चालीरीती, परंपरा यांच्या भोवती गुंफलेलं होतं आणि याच्या केंद्रीभूत होते कर्तव्य. म्हणजे समाजात वावरताना व्यक्तीने कोणत्या गोष्टींचं पालन करावं, कशा पद्धतीने आचरण करावं, या ज्या काही नीती ठरवल्या गेल्या होत्या त्या कर्तव्यावर आधारित होत्या. परंतु पुढे जाऊन जेव्हा ब्रिटिशांची राजवट आली तेव्हा ब्रिटिशांनी देशामध्ये फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केला आणि मग यानुसार भारतातील लोकांच्या अधिकारांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं कठीण होऊ लागले. समाजावर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते दिसायला लागले. मग या ब्रिटिश राजवटींविरुद्ध, या वसाहतवादी राज्यकर्त्यांविरुद्ध ही जी त्यांनी नीती अवलंबलेली होती फोडा आणि झोडाची, तर या नीतीचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यांना देशातून घालवून देण्यासाठी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या वसाहतवादी जोखडातून भारतीय जनतेला मुक्त करणं आणि प्रत्येक पातळीवर त्यांच्या अधिकारांची पुनर्स्थापना करावी या उद्देशाने काँग्रेसच्या माध्यमातून अनेक चळवळी करण्यात आल्या. या विविध चळवळींपैकी पूर्ण स्वराज्य व होमरूल चळवळीचं भारतीय अधिकारांची सनद तयार करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान होते. या संदर्भामध्ये ब्रिटिश वसाहतवादी राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेला कोणते अधिकार बहाल करावेत याबद्दल मोतीलाल नेहरू यांनी 1928 मध्ये एक अहवाल सादर केला होता. नेहरूंच्या या अहवालात अनुगणित केलेल्या अधिकारांना भारतीय अधिकारांची सनद असं म्हटलं जाते. एका अर्थाने घटना समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार करताना या सनदेचा व्यापक प्रमाणावर आधार घेतला आणि या सनदेमध्ये जे अधिकार पुरस्कृत केले गेलेले होते तेच अधिकार पुढे जाऊन आपल्याला आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये, मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसून येतात. जसे की आपण बघू शकतो की भारतीय अधिकाराची सनद जी होती यामध्ये शासनाचे सर्व वैधानिक, कार्यकारी व न्यायिक अधिकार व प्राधिकार हे जनतेपासून निर्माण झाले पाहिजेत आणि ते ह्या राज्यघटनेनुसार अथवा विधिवत स्थापित संस्थांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये किंवा राष्ट्रकुटुंबांमध्ये वापरले गेले पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे लोकशाहीचा अधिकार जो आजच्या जनतेला दिलेला आहे की इलेक्शन्स होतात, लोक त्यांच्या आवडीने त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींना सरकार स्थापन करण्याची संधी मिळते, ज्या माध्यमातून ते या भारतीय समाजावर सत्ता पण प्रस्थापित करतात आणि त्या सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या इच्छा अपेक्षांना सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे या लोकशाहीच्या अधिकाराला भारतीय अधिकार सनदीमध्ये मांडलं गेलं होतं, ज्याचा आज आपण स्वीकार केलेला आहे. दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल म्हणजे बरेचसे अशी कलम जी आहेत ती आपला जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्या स्वातंत्र्याच्या कलमांशी ते सुसंगत आहे. जसे की विधीनुसार असलेली प्रक्रिया वगळून कोणत्याही व्यक्तीस त्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित करू नये, त्याचे निवासस्थान किंवा संपत्तीमध्ये प्रवेश किंवा जप्ती करता कामा नये, राष्ट्रकुटुंबाची स्थापना करताना विधिवत अधिग्रहित केलेल्या
खाजगी आणि वैयक्तिक संपत्तीचा मालकी अधिकार अबाधित राखण्याची या माध्यमातून हमी मिळते. म्हणजेच एक प्रकारे त्या व्यक्तीला मालमत्तेचा हक्क मिळतो. भलेही आपल्या मूलभूत हक्कांमधून आपण मालमत्तेचा हक्क काढून टाकलेला आहे, पण प्रत्येक व्यक्तीला ती संपत्ती जी आहे ती सुरक्षित राखण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्याला त्याच्या या अधिकारापासून आपण वंचित करू शकत नाही. आणि याची तुलना आपण कलम 19 आणि कलम 21 नुसार याच्याशी करू शकतो. त्यानंतर बघा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेच्या अधीन राहून प्रत्येक व्यक्तीच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार त्या व्यक्तीला व्यवसायाची आणि धर्माच्या स्वातंत्र्याची हमी देता येते. मग 19 ते कलम 25 याच्याशी आपण त्याची तुलना जी आहे ती करू शकतो. तसेच सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेच्या विरोधात नसलेल्या कारणानुसार जे काही आपण मत व्यक्त करू शकतात किंवा निशस्त्र शांततापूर्ण अशी संघटना निर्माण करू शकतात, जमाव एकत्र येऊ शकतो. म्हणजे ज्याच्या माध्यमातून व्यक्तीला, व्यक्ती समूहाला किंवा समाजाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशा पद्धतीने स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार जो आहे तो या भारतीय सनदेमध्ये स्वीकारण्यात आला होता. त्यानंतर 6 ते 14 वर्ष वयांच्या सर्व बालकांसाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्याने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे, असेही भारतीय अधिकाराच्या सनदेमध्ये म्हटलेलं आहे. आणि याची तुलना आजच्या राज्यघटनेतील कलम 21 क शी आपल्याला करता येईल. त्यानंतर नागरिक म्हणून प्रत्येक स्त्री व पुरुषास समान अधिकार असतील, याची तुलना आपण कलम 14 शी करू शकतो. एखादे कृत्य करण्याच्या वेळेस कोणत्याही कायद्यान्वये ती शिक्षा पात्र नसल्यास त्या कृत्याबद्दल कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करता येणार नाही, हे कलम आपण 20 च्या दृष्टीने बघू शकतो. भेदभाव करणारा कोणताही मूलभूत प्रक्रियात्मक कायदा नसावा, हेही कलम 20 शी तुलनीय आहे. सेवा कराराचा भंग करणं किंवा त्यास प्रोत्साहन देणं हा फौजदारी गुन्हा असता कामा नये, याची तुलना आपण कलम 21 शी करू शकतो. त्यानंतर प्रत्येक नागरिकाला बंदी प्रत्यक्षीकरणाचा अर्ज दाखल करण्याचा अधिकार असेल. युद्ध किंवा सशस्त्र मंडळीच्या कालावधीत केंद्रीय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यास किंवा ते जर सुरू नसेल तर महाराज्यपाल यांच्याद्वारे सदर अधिकार निलंबित केला जाऊ शकेल. तसेच असे केल्यास महाराज्यपालांनी अधिकारांच्या सदर निलंबनाच्या माहितीचा अहवाल लवकरात लवकर विधिमंडळाला कळवला पाहिजे, हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 आणि 226 शी तुलना करण्याजोगा आहे. याशिवाय भारतीय राष्ट्रकुलाचा कोणताही अधिकृत धर्म असणार नाही किंवा राज्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही धर्म बहाल करणार नाही. आणि आपण बघितले की आपण सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. याशिवाय व्यक्तीला आपण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, ज्या माध्यमातून त्या व्यक्तीला आपण कोणता धर्म स्वीकारायचा आणि कोणत्या धर्माचा प्रसार करायचा हे पूर्ण याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे राज्य कोणत्याही विशिष्ट धर्माला प्राधान्यही देणार नाही किंवा एखाद्या धार्मिक श्रद्धा किंवा दर्जांमुळे कोणतीही अक्षमता जी आहे ती देखील लादणार नाही. यानंतर राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या निधीतून मिळत असणाऱ्या सर्व संस्थेशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत जी काही धार्मिक उपासना चालवली जाईल त्या उपासनेस उपस्थित राहण्यास अशा कोणत्याही व्यक्तीने किंवा अज्ञान व्यक्तीच्या पालकाने आपली संमती दिल्याशिवाय आवश्यक केले जाणार नाही. आणि हे भारतीय राज्यघटनेतील कलम 28 शी तुलना करण्याजोगा आहे. त्यानंतर कलम 16 मध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, निवासस्थान, जन्मस्थान अशा कोणत्याही कारणांवरून त्याला भेदभाव केला जाणार नाही किंवा त्याला एखादं पद नाकारलं जाणार नाही. तर अशाच पद्धतीची तरतूद आपल्याला सनदेमध्ये सुद्धा दिसून येते. यानंतर सर्व सार्वजनिक रस्ते, विहिरी, सार्वजनिक वापराचे जे ठिकाण आहे तिथे सुद्धा नागरिकांना समान अधिकार असेल वावरण्याचा, हे कलम 15 शी तुलना करण्याजोगा आहे. त्यानंतर
कामगार व आर्थिक स्थिती यांच्यात सुधारणा करण्यासाठी व ती कायमस्वरूपी होण्यासाठी एकत्र येण्याचे व संघटना करण्याचे स्वातंत्र्य हे प्रत्येकाला व प्रत्येक व्यवसायाला असण्याची हमी देण्यात येत आहे. अशा स्वातंत्र्याचा संकोच किंवा बंधित करणारा कुठलाही करार किंवा उपाययोजना या बेकायदेशीर असतील. हे आपल्या मार्गदर्शक तत्वांशी याची तुलना करता येऊ शकते. यानंतर बघा, नागरिकांचं आरोग्य व तंदुरुस्ती कायम राखणं, प्रत्येक कामगाराला जीवनमान वेतन प्राप्त होण्यासाठी, मातृत्व बाल कल्याणाचं रक्षण होण्यासाठी, वृद्ध ज्यांना अपंगत्व आहे किंवा जे बेरोजगार आहेत अशांचे जे काही दुष्परिणाम यांच्यासोबत होऊ शकतात किंवा त्यांचे आर्थिक परिणाम जे आहेत, दुष्परिणाम जे आहेत ते थांबवण्यासाठी संसदेने कायदे केले पाहिजेत. त्याच्यानंतर शेतीसाठी सुद्धा संसदेने कायदे केले पाहिजेत. तर ह्या गोष्टी आपल्याला मार्गदर्शक तत्वांशी तुलना करता जोग्या दिसून येतात. नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्ती समान अधिकार असणं हे कलम 14 मिळतं जुळतं आहे. अशा पद्धतीने भारतीय सनद अधिकार क्षेत्रामध्ये सनदेमध्ये असे अनेक गोष्टी मांडल्या गेल्या ज्यांचा स्वीकार आपण आपल्या आत्ताच्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे किंवा त्याचं अस्तित्व आपल्याला तिथे जाणवतं. भारतीय संदर्भात मानवाधिकार या दृष्टीने आणखीन महत्त्वपूर्ण अशी संकल्पना म्हणजे सर्वोदय आहे. सर्वोदयाच्या संकल्पनेचा उगम हा ऐक्यदेशीय आहे. सर्व व उदय या दोन शब्दांपासून त्याची उत्पत्ती आहे. सर्व म्हणजे सगळे व उदय म्हणजे विकास. थोडक्यात सर्वोदय म्हणजे सर्वांचा विकास. जॉन रस्किनच्या राजकीय अर्थशास्त्रावरील अनटू दी लास्ट या पुस्तकाचा अनुवाद करताना महात्मा गांधीजींनी 1908 मध्ये ही संकल्पना सर्वप्रथम वापरली. सर्वधर्म समानत्व किंवा सर्वाभूतहित या प्राचीन भारतीय तत्वज्ञानातील संकल्पनांना आधुनिक रूप देण्यासाठी महात्मा गांधींनी या संकल्पनेचा वापर केला. सर्वोदय हा शब्द जैन तत्वज्ञानातून घेतला आहे. त्यावर हिंदू बौद्ध तत्वज्ञानाचाही प्रभाव आढळतो. सर्वोदयामध्ये समाजरचना, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षण, कुटुंब आणि मानव या सर्वांचाच एकत्रित विचार आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु म्हणजे सर्व लोक सुखी होतात. ही प्राचीन भारतीय ध्येय दृष्टी जी आहे ते आपल्याला सर्वोदयामध्ये बघता येते. सर्वोदय ही सामाजिक व वैधानिक संस्थांच्या मदतीने समाजाच्या सर्व थरातील लोकांचे कल्याण शांततेने साधण्याची संकल्पना आहे. गांधीजींनी याचे थोडक्यात अहिंसा असे वर्णन केले. गांधीजींचे हे तत्व अतिशय लोकप्रिय झाले आणि जगभरातील देशातील अनेक नेत्यांनी त्याचा अंगीकार करून या संकल्पनेचा प्रसार केला. जगभरातील समकालीन मानवाधिकार चळवळीचा ही संकल्पना एक आधारस्तंभ ठरली. मग काय आहे नेमकी ही संकल्पना? तर संपूर्ण मानव मात्रांना सर्वांगीण विकास होऊन त्यांना सुख लाभेल या उद्दिष्टाने करावयाच्या सर्वांगीण समाज व्यवस्थेचं स्वरूप व त्यासाठी वापरायच्या सुचितापूर्ण साधनांचं विवेचन असलेली विचारसरणी म्हणजेच सर्वोदय आहे. म्हणजे समाज व्यवस्थेचा सर्वांगीण विकास करायचा आहे, पण त्यासाठी वापरलं जाणारं जे साधन असेल ते देखील शुद्ध असलं पाहिजे. जिथे आपण जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ही उपयुक्ततावादी संकल्पना अभ्यासतो, त्यापेक्षा सर्वोदय ही संकल्पना अधिक व्यापक आहे. व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला म्हणजेच अध्यात्म, अर्थकारण, समाजकारण, राज्यव्यवस्था, नीतिमूल्य इत्यादींना स्पर्शून सर्वव्यापक विचार व त्यांना अंमलात आणण्याचा मार्ग म्हणजे सर्वोदय आहे. सर्वोदयाचं उगमस्थान आपल्याला भारतीय तत्वज्ञानातून दिसून येतं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात पाश्चात्य तत्वज्ञान व विविध विचारांनी भारावून गेलेल्या भारतीयांना खरी दिशा दिसावी आणि भारतीय प्रश्न भारतीय प्रेरणांनुसार सोडवावे या उद्देशाने सर्वोदयाचा विकास झाला.
तत्कालीन भारतीय परिस्थिती समजून सर्वसामान्य जनतेला समजेल, आकर्षित करेल असा भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊ शकणारा हा विचार गांधीजींनी मांडला. गांधीजींनी या संकल्पनेमध्ये सत्य, अहिंसा, प्रेम या मूल्यांवर भर दिला. सर्वोदयाची संकल्पना ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याची एक मूलभूत तत्व बनली. अनेक नेत्यांपैकी आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, दादासाहेब धर्माधिकारी, धीरेंद्र मुजुमदार, शंकरराव देव, के.जी. मशरूवाला इत्यादींनी स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा सर्वोदयाच्या पथावरील आपली वाटचाल सुरू ठेवली. आचार्य विनोबा भावे यांनी शेतकरी व भूमिहीन लोकांच्या कल्याणासाठी ग्रामदान, भूदान या चळवळीच्या संकल्पनेला लोकप्रियता लाभून दिली. त्याला कायदेशीर कोंदण सुद्धा प्राप्त करून दिलं. आचार्य विनोबा भावे यांच्या निधनानंतर जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय या संकल्पनेची धुरा सांभाळली. त्यांनी यात एक पाऊल पुढे जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दीर्घ पल्ल्याच्या शाश्वतेच्या दृष्टीने भूदान चळवळीशिवाय आपल्या देशातील गावं जी आहेत ती स्वयंपूर्ण कशी होतील यासाठी राज्याने झटलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. सर्वोदयाचा हा सर्वात महत्वाचा पैलू आहे असं त्यांना वाटत होतं. अर्थव्यवस्था, आपल्या जनतेचा सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर देशाने सर्वच बाबतीत स्वावलंबी झालं पाहिजे आणि त्याच दृष्टीने महात्मा गांधी यांनी आपले विचार मांडले होते. आणि यात महत्वपूर्ण भाग असा की हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा राज्याकडून कमी हस्तक्षेप होईल आणि प्रत्येक व्यक्तीचे मानवाधिकार जपले जातील. म्हणजेच सर्वोदयाची जी संकल्पना आहे ती मानव केंद्रित आहे. सर्वोदय मनुष्याला मूलतः निस्वार्थी, सदाचरणी, शांतताप्रिय, परोपकारी आणि सहकार्यास उत्सुक अशा प्रवृत्तीचा समजतो. सर्वोदय हे मानवाच्या नैतिक उत्थान आणि अंतःकरणाच्या शुद्धीवर भर देतो. म्हणजेच भारतीय समाजातली असमानता, कुप्रथा जी आहे ती नष्ट करण्यावर भर देतो. यासाठी त्यांनी भगवद्गीतेतील साम्य योग या संकल्पनेचा आधार घेतलेला आहे. त्यानंतर सर्वोदयामध्ये कालस्थितीनुरूप परिवर्तनाला सुद्धा महत्त्व दिलं गेलं आहे. परिवर्तनासाठी मनुष्याने आपल्या अधिकाराऐवजी कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे. त्याचं हे कर्तव्य सहयोगी नागरिकांबाबत, कुटुंबांबाबत, समाजाबाबत व राष्ट्राबाबत असलं पाहिजे. त्याचं प्रत्येक मानवाने पालन केलं पाहिजे. तेव्हाच कुठे जाऊन ती व्यक्ती स्वतःच्या अधिकारांसाठी आणि दुसऱ्यांच्याही अधिकारांसाठी सकारात्मक असं वातावरण निर्माण करू शकेल. म्हणजेच मानव हा प्रगल्भ, नीतिवान, कष्टाळू आणि इतर सद्गुणांनी प्रेरित होण्यासाठी त्याला राष्ट्रीय नैतिक शिक्षण मिळणं या माध्यमातून आवश्यक ठरतं. अशा पद्धतीने सर्वोदय या संकल्पनेमध्ये स्वतंत्र भारतामध्ये अनेक पाऊलखुणा मागे सोडल्या आहेत. शासनाने राष्ट्रीय व राज्य पातळीवर हाती घेतलेल्या विविध पंचवार्षिक योजना बघा किंवा अनेक अशा योजना आणि कार्यक्रम आहेत जे या संकल्पनेभोवती फिरताना आपल्याला दिसतात. ग्राम स्वराज्यांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे ही स्वीकारली गेली. हे सर्वोदयाचंच एक मूलभूत तत्व आहे. मात्र खऱ्या अर्थाने ही संकल्पना राबवताना आपल्याला यश मिळालंय का? खरं तर या संकल्पनेच्या बाबतीत एक बांधिलकीचा अभाव असल्यामुळे आजच्या कालखंडात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारत ही स्वयंपूर्ण, चैतन्यमय अशी राजकीय व्यवस्था आहे. त्यामुळे सर्वोदय तत्वांचं कसोशीने पालन करणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. सर्वोदयाचा अंगीकार केल्यास आपल्याला राजकीय व्यवस्थेला आपल्या राजकीय व्यवस्थेला ग्रासत असलेल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यामध्ये याची आपल्याला मदत होऊ शकते. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सामाजिक न्यायाचा पुरस्कार केला होता ती संकल्पना सुद्धा आपल्याला वास्तवात आणण्यासाठी, ती संकल्पना साध्य करण्यासाठी सुद्धा सर्वोदयाची संकल्पना जी आहे ती दिशादर्शक ठरू शकते. धन्यवाद.